हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा आनंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण 7th स्टँडर्डचा जो 17th चॅप्टर आहे इफेक्ट्स ऑफ लाईट, आजच्या व्हिडिओमध्ये हा चॅप्टर आपण कवर करणार आहोत. आणि त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपल्या चॅप्टरला. इफेक्ट्स ऑफ लाईट. लेट्स रिकॉल when sun rays pass through a glass prism, what are the colors in the band of light seen on the other side of the prism? म्हणजे सूर्यकिरण जेव्हा एखाद्या काचेच्या त्या ग्लासमधून परावर्तित होतात तेव्हा त्या काचेच्या त्या साईडच्या दुसऱ्या बाजूकडून कोणकोणत्या रंगाच्या पट्ट्या ज्या आहेत त्या आपल्याला दिसतात ते आपल्याला सांगायचं त्यांनी विचारले. त्याच्यानंतर यू हॅव लर्न दॅट लाईट इज कंपोज ऑफ सेव्हरल कलर्स. लाईट म्हणजेच प्रकाश जो आहे त्याचे अनेक रंग जे आहेत हे आपण बघतोच, बरोबर. यू मस्ट हॅव ऑल्सो सीन the dust particles in a beam of sunlight entering the house through a small window, which switch on the headlamps of a car when we drive through a thick fog. You might have seen the beams of those lamps. What do we really see? When we see a beam of light, we see tiny dust particles floating in the beam. That is why we are able to see the beam of light. We see a variety of shades of color in the early morning and evening sky. In the photographs taken from space by satellite, the earth appears to be bluish. What is the cause of all these effects? आता काय सांगितलंय, लाईट जे आहे या लाईटचे वेगवेगळे रंग जे आहेत ते वेगवेगळे रंग तयार होतात हे आपल्याला माहिती आहे. ओके, वेगवेगळे रंग बनतात. सो लास्ट इयरमध्ये तुम्ही हे जाणून घेतलंच असेल, बरोबर. आणि आता आपल्याला त्यांनी सांगितलं की आपलं जे घर असतं, ठीक आहे, तर घराच्या वर अशी एक झरोका असतो. त्या झरोक्यातून उन्हाच्या प्रकाशाचा जो काही बाहेर आपल्याला घराच्या आतमध्ये दिसतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की छोटे छोटे स्मॉल पार्टिकल्स असतात, धुळीचे कण जे असतात, डस्ट पार्टिकल, ते आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात, राईट. सो दाट धुक्यामधून सुद्धा जर आपण गाडी चालवत असू तर गाडी चालवताना गाडीच्या समोरील जे काही दिवे असतात तर त्या दिव्यांच्या प्रकाशात सुद्धा तुम्हाला ते सेम डस्ट पार्टिकल जे आहेत ते दिसून येतात. तर जेव्हा त्या लाईटच्या त्या झोताकडे, त्या प्रकाशाच्या झोताकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला काय दिसते, आणि त्या झोतात ते सूक्ष्म धुलीकण जे आहेत ते आपल्याला तरंगताना दिसतात आणि त्याच्याचमुळे प्रकाश जो आहे तो आपल्याला दिसून येतो, बरोबर. सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला आकाशात विविध रंगाच्या छटा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. आणि आकाशातून दिसणाऱ्या पृथ्वीची जी उपग्रहाने काढलेली छायाचित्रे ती सुद्धा आपण बऱ्याच वेळेला पाहतो, राईट. की त्यात पृथ्वी आपल्याला कशी दिसते, तर ब्ल्यू कलरची दिसते, निळसर रंगाची दिसते, बरोबर. तर हा सगळा कशाचा परिणाम आहे, एक्झॅक्टली हे सगळं असं का होतं, ओके, तर ते आपण आज या चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहोत. नेक्स्ट, स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजेच काय, तर प्रकाशाचं विकिरण. ओके. All the experiments using laser rays should be done under the supervision of the teacher. आता लेझर किरणाचा वापर करायचा आहे, ठीक आहे, आणि तो करताना तुम्हाला प्रयोगशाळेत शिक्षक जे आहेत त्यांच्या मदतीने हे सगळं तुम्हाला करायचं आहे. तर बघा त्यांनी काय सांगितलंय. अपॅरेटस म्हणजे साहित्य काय काय लागणार आहे, तर ग्लास ब्रेकर, देन डिओड लेझर, दॅट इज लेझर पॉइंटर, वॉटर, मिल्क और मिल्क पावडर, स्पून, ड्रॉपर एक्सेट्रा. म्हणजे काचेचं जे चंचुपत्र असतं ते तुम्हाला लागणार आहे. देन लेझर पॉइंटर जे आहे, डायोड लेझर आपण म्हणतो, तर ते लागणार आहे. पाणी, दूध पावडर लागणार आहे, चमचा आणि ड्रॉपर. ओके, प्रोसिजर काय आहे बघूया. टेक क्लिअर वॉटर इन अ ग्लास बेकर, पास अ बीम ऑफ लेझर रेज थ्रू इट,
चेक वेदर द बीम इज सीन इन द वॉटर. आता काचेच्या त्या चंचुपात्रात स्वच्छ पाणी आपल्याला घ्यायचं आहे. त्यात लेझर किरण हे सोडून पाण्यात त्या प्रकाशाच्या झोतात तो दिसतो का ते तुम्हाला पाहायचं आहे. नाव यूज द ड्रॉपर टू ॲड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ मिल्क टू द वॉटर अँड स्टीर. The water will be seen to have become slightly turbid. Now pass the laser beam into it again. A light beam will show the existence of light rays. आता ड्रॉपरच्या साहाय्याने दुधाचे काही थेंब जे आहेत ते तुम्हाला त्या पाण्यात टाकायचे, त्यांनी ते ढवळायचे आणि काहीसं तुम्हाला पाणी गढूळ झालेलं दिसेल. ओके, आता पुन्हा लेझर किरण जे आहे ते त्या पाण्यात सोडून प्रकाशाचा जो होत आहे, जी प्रकाशाची किरणं आहेत ती आपल्याला त्यांचं अस्तित्व जे आहे ते त्यामध्ये आता दिसून येईल आपल्याला. ओके, देन अ लाईट बीम इज नॉट सीन इन प्लेन वॉटर. जेव्हा ते पाणी प्लेन असतं, जेव्हा ते साधं पाणी असतं, स्वच्छ पाणी असतं, त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला जे लेझर पॉइंटर आपण जे लाईट जी हे करतो तर ती आपल्याला त्यात दिसून येत नाही. बट इट इज क्लिअरली सीन इन द स्लाइटली टर्बाइड वॉटर. पण थोडंसं जरी गढूळ पाणी असेल तर आपल्याला ते स्पष्टपणे दिसून येतं. द लाईट रेज हिट द टायनी पार्टिकल्स ऑफ मिल्क अँड गेट स्कॅटर्ड. काय होतं तर पाण्यात तरंगणाऱ्या जे दुधाचे सूक्ष्म कण असतात त्या सूक्ष्म कणांवर जे प्रकाश किरण आहे ते पडून इकडे तिकडे ते विखुरलं जातं आणि त्याच्यामुळे ते आपल्याला दिसण्यात येतं. If these scattered rays enter our eyes, we perceive the light. आणि हेच विखुरलेले जे कण आहेत ते आपल्या डोळ्यात शिरल्यास प्रकाशाची आपल्याला काय होते, जाणीव होते, आपल्याला तो प्रकाश दिसून येतो. Then try this. Instead of using milk salt, sugar and detergent powder in separate bakers of water and observe whether a laser beam is seen in them. आता आपल्याला काय सांगितलं आहे बघा, दुधाऐवजी मीठ आहे, साखर आहे आणि डिटर्जंट पावडर आपला साबण जो आहे या वेगवेगळ्या चंचुपात्रात या प्रकारचं पाणी जे आहे ते मिसळून त्यात लेझरचा जो प्रकाश आहे तो सोडून बघा त्यात आणि दिसतो का ते बघा. हे आपल्याला प्रयोग करायला सांगितलं. When the sunrise our surroundings appears illuminated, the entire sky appears bright. जेव्हा सूर्य उगवल्यावर सर्व परिसर जो आहे तो कसा होतो, तो आपल्याला प्रकाशित झालेला दिसतो, राईट. आणि आकाशाचा सर्वच भाग आपल्याला कसा दिसतो, एकदम व्हाईटिश उजळलेला दिसतो. This happened because of dust and other tiny particles in the air. हे हवेत काही छोटे छोटे पार्टिकल्स असतात, धुलीकण असतात, तर त्याच्यामुळे हे शक्य होतं. This is the scattering of sunlight by the tiny particles of the various constituents of air. Had there been no atmosphere on earth, the sky would have appeared dark during the day and of course the sun would be directly seen. This has been verified by observation from the rocket and satellites which go out of the earth's atmosphere. जे हवेतील कण असतात, बारीक बारीक जे धुलीकण असतात, त्याच्यामुळे काय होतं, जो सूर्याचा प्रकाश आहे तो सर्वत्र पसरलेला आणि ते व्हाईटिश जे काही दिसतं आकाश आपल्याला शुभ्र दिसतं, पांढरं शुभ्र दिसतं, तर हे त्या कणांमुळे घडतं. ओके, आणि त्या सूक्ष्म कणांमुळे झालेलं जे विकिरण असतं सूर्याचं, ठीक आहे, तर पृथ्वीवर वातावरण जर नसते तर आकाश दिवसा आपल्याला कसं दिसलं असतं, काळं दिसलं असतं, बरोबर. याचाच अर्थ काय की सूर्य जो आहे तो आपल्याला दिसला असता का, दिसला नसता. ओके, आणि म्हणूनच सूर्याचा जो थेट प्रकाश आहे तो पृथ्वीवर आपल्याला दिसतो. ओके, पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जाणारं जे काही रॉकेट आहे किंवा सॅटेलाईट आहे, तर त्या उपग्रहावरून हे सगळं निरीक्षण जे आहे ते करून या गोष्टीची खात्री जी आहे ती केलेली आहे. देन अपॅरेटस. आता पुन्हा आपल्याला काही एक कृती करायला सांगितले. साहित्य बघा काय घ्यायला सांगितलंय. अ टेबल लॅम्प विथ अ 60 or 100 watt. Okay, milky bulb
LED will not do. LED will not do. Okay. Then thick black paper, sticking tape, packing needle, 100 or 200 ml glass beaker, milk or milk powder dropper आणि स्पून. ओके. आता आपल्याला दुधी बल्ब जो आहे तो सांगितला आहे. ठीक आहे. LED नको आहे आपल्याला, LED चालणार नाही आहे. ठीक आहे. तर तो दुधी बल्ब आपल्याला 60 किंवा 100 वॅटचा हवा आहे. आणि टेबल लॅम्प हवा आहे, काळा कागद हवा आहे जाड, ती चिकटपट्टी जी असते ती हवे, त्याच्यानंतर दाभण म्हणजे सुई आपण म्हणतो निडल ती हवे आपल्याला, आणि 100 किंवा 200 मिलीलिटर एवढं ते काचेचं चंचूपत्र आपल्याला हवं आहे. दूध किंवा दूध पावडर. ओके. आणि ड्रॉपर जो आहे तो हवा आहे, चमचा हवा आहे, एवढं आपल्याला हवं आहे कृती करण्यासाठी. देन प्रोसिजर बघा काय सांगितलं आहे. कवर द माउथ ऑफ द लॅम्प शेड प्रॉपरली विथ ब्लॅक पेपर. आता टेबलचा जो लॅम्पच्या जे शेड आहे त्याचं तोंड जे आहे ते आपल्याला काळा कागद लावून पूर्णपणे पॅक करायचं आहे, चिकटवायचं आहे. युजिंग स्टिकिंग टेप, चिकटपट्टीच्या सहाय्याने. पिक अ होल ऑफ 1 to 2 mm diameter in the center of paper with the help of the packing needle. Take clear water in the beaker. Light the bulb and place the beaker in contact with the hole. Observe from the front and at the angle of 90 degree. Now add 2 to 3 drops of milk to the water and stir. Observe again. आता काय सांगितलं त्यांनी की कागदाला मधोमध त्या सुईने आपल्याला छिद्र पाडायचं आहे. 1 ते 2 मीटर डायमीटर असेल एवढंच आपल्याला छिद्र जे आहे ते पाडायचं आहे. आणि चंचूपात्रात स्वच्छ असं पाणी घ्यायचं आहे. जो बल्ब आपण घेतला होता दुधी बल्ब तो दिवा चालू करून त्या छिद्राला अगदी खेटून चंचूपात्र ठेवायचं आहे. आणि समोरून तसेच 90 डिग्रीच्या कोनातून त्याचं निरीक्षण जे आहे ते आपल्याला करायला त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ड्रॉपरच्या सहाय्याने ड्रॉपरने दुधाचे जे 2 ते 4 थेंब आहेत ते टाकून त्यांनी ते स्टिअर करायला सांगितले, ढवळायला सांगितले. ओके. आता हे निरीक्षण जे आहे हे सगळं तुम्ही पुन्हा करा आणि निरीक्षण करून बघा. ओके. A few more drops of milk may have to be added to make the water turbid. A bulb tinge is seen when observed along the 90-degree angle. This is the scattered blue light. Because the blue light is scattered, a red-yellow light is seen from the front and the whole appears reddish. आता काय झालं की गढूळपणा येण्यासाठी दुधाचे आणखीन काही आपल्याला थेंब घालावे लागतील कदाचित. आणि 90 डिग्रीच्या कोनातून बघितल्यास जी निळी छटा जी आहे ती आपल्याला त्याच्यातून दिसेल. आणि हा जो विखुरलेला जो निळ्या रंगाचा प्रकाश आहे तो त्या विकिरणाने विखुरला गेल्यामुळे म्हणजे प्रकाश त्या लाईटच्या विकरणामुळे विखुरला गेल्यामुळे समोरून आपण जर पाहिलं तर आपल्याला कसा दिसेल तो तांबडा आणि पिवळा असा दिसेल प्रकाश. ठीक आहे. आणि तांबूस रंगाचं जे छिद्रातून आपण जर पाहिलं तर ते तांबूस रंगाचं दिसतं. ओके. नाव इम्पॉर्टंट, दिस एक्सपेरिमेंट शुड बी डन इन अ डार्क रूम अँड बाय स्मॉल ग्रुप्स ऑफ स्टुडंट. आणि हा जो प्रयोग आहे हा अंधाऱ्या खोलीत आपल्याला करायचा आहे आणि कमी विद्यार्थ्यांच्या सहाय्याने करायचा आहे, छोटा गट घ्यायचा आहे विद्यार्थ्यांचा. देन यूज युअर ब्रेन पॉवर. इफ अ फ्यू मोर ड्रॉप्स ऑफ मिल्क आर ॲडेड, the reddish color seen from the front becomes an intense red. However, if many more drops are added, the reddish color is not seen. Why is this so? आता दुधाचे थेंब जास्त टाकल्यास समोरून दिसणारा जो तांबूस रंग आहे तो आपल्याला एकदम डार्क दिसतो, गडद दिसतो. ओके. थेंब जे आहेत ते खूप जास्त जर झाले तर तो तांबूसची रंगछटा आहे ती आपल्याला दिसणार नाही. ठीक आहे. तर असं का होतं? सो बघूया. सनलाइट इज स्कॅटर्ड बाय द मॉलिक्युल्स ऑफ गॅसेस लाईक नायट्रोजन, ऑक्सिजन इन द ॲटमॉस्फिअर. द ब्लू कलर इन द सनलाइट इज स्कॅटर्ड द मोस्ट अँड देअरफॉर द स्काय अपियर्स ब्लू. काय होतं? वातावरणातील जे नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे याच्यासारखे जे वायू आहेत त्या वायूंचे जे रेणू आहेत त्या रेणूंमुळे सूर्यप्रकाश जो आहे त्याचं काय होतं? विकिरण होतं. ओके. त्याच्यामुळे निळ्या रंगाचं जे विकिरण आहे ते सर्वात जास्त होतं आणि म्हणून आकाश जे आहे ते आपल्याला
निळे दिसते. स्काय आपल्याला ब्लू दिसतं. Sunlight reaches us through the layer of the atmosphere. At sunset, the light reaching us travels a greater distance through the atmosphere. Due to the greater distance, there is more scattering of the blue color. As a result, the red-yellow light reaches us directly and the sun appears red. Red light is scattered less than blue light. काय होतं? सूर्यप्रकाश जो आहे त्याच्या वातावरणाच्या त्या थरातून आपल्यापर्यंत येतो. ठीक आहे. आणि सूर्यास्ताच्या वेळी वातावरणाच्या त्या थरातून प्रकाश जो आहे तो अधिक अंतरातून आपल्यापर्यंत पोहोचतो. त्याच्यामुळे काय होतं, त्या अधिक अंतरामुळे जो सूर्यप्रकाशामधील जो काही निळ्या रंगाच्या ज्या छटा असतात, ज्या निळ्या रंगाचे जे किरण असतात ते जास्त होऊन तांबड्या आणि पिवळ्या रंगाच्या प्रकाशात त्याचं परिवर्तन होतं. ठीक आहे. आणि ते मग तांबड्या आणि पिवळ्या रंगाच्या स्वरूपातच आपल्याला दिसतं, आपल्यापर्यंत पोहोचतं. आणि सूर्य हा तांबडा दिसतो आपल्याला. ठीक आहे. तांबड्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण हे निळ्या रंगापेक्षा आता कमी होतं. ओके. देन लेट्स रिकॉल व्हॉट इज अ शॅडो. छाया म्हणजे काय आणि हाऊ इज शॅडो फॉर्म. हे लास्ट इयरमध्ये सुद्धा झालेलं होतं. ओके. छाया म्हणजे काय, शॅडो म्हणजे काय. ठीक आहे. Then the shadow obtained from a point source and extended source. बिंदू स्रोत जे आहे किंवा विस्तारित जे स्रोत आहे त्याच्यामुळे मिळणारी छाया. Then try this apparatus. आता साहित्य आपल्याला पुन्हा दिले. कॅन्डल, टॉर्च, कार्डबोर्ड, स्क्रीन, स्मॉल बॉल, बिग बॉल एक्सेट्रा. आता आपल्याला मेणबत्ती हवे किंवा टॉर्च हवे. देन पुठ्ठा हवाय, पडदा, चेंडू हवाय, लहान बॉल हवाय, छोटा मोठा बॉल हवाय. एवढी साहित्य आपल्याला लागणार आहेत. टेक आयदर अ कॅन्डल और टॉर्च ॲज अ लाईट सोर्स. In front of it, set up a cardboard with a tiny hole as shown in the figure. Now the light is seen to emerge from the hole on the cardboard. Such a light source is called point source. Place a screen vertically at a distance of 1 meter beyond the cardboard. Hang the big ball between the screen and the cardboard. Observe the shadow AB of the ball. आता काय सांगितलं आपल्याला की मेणबत्ती जी आहे ती पेटवून किंवा जे टॉर्च आहे या दोघांपैकी एकाचा वापर करायचा आहे. आणि त्याच्यासमोर आता शेजारील आपल्या बाजूला जी आकृती दिली त्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक बारीक छिद्र त्या पुठ्ठ्याला आपल्याला करायचं आहे. आणि या बारीक छिद्रातून जी लाईट आहे, जो प्रकाश आहे तो आलेला आपल्याला दिसेल. ठीक आहे. आणि अशाच त्या स्त्रोत्राला आपण पॉइंट सोर्स असं म्हणतो, बिंदू स्त्रोत्र असं म्हणतो. ओके. पुठ्ठ्यासमोर अंदाजे 1 मीटर अंतरावर एक पडदा उभा ठेवा आणि तो पडदा जो आहे आणि तो बिंदू स्त्रोत्र याच्या दरम्यान एक चेंडू जो आहे तो टांगता ठेवा. ओके. बॉल जो आहे तो टांगून ठेवा. द रेज OP and OQ starting from the point source just pass by the ball and fall on the points. ओके. चेंडूच्या A आणि B या छायाचे आपल्याला निरीक्षण करायचे आहे, जसं इमेजमध्ये दिलेलं आहे तसं A आणि B. त्याच्यानंतर काय सांगितलं त्यांनी, बिंदू स्रोतापासून निघालेले जे O आणि P किरण आहेत, ठीक आहे, आणि O आणि Q जे किरण आहेत ते त्या चेंडूला स्पर्श करून त्या पडद्यावर A आणि B या स्वरूपात पडताना तुम्हाला दिसत आहेत. However, since no rays reach the screen between the points A and B, that part remains unlit. This is the dark shadow of the umbra. आता त्यांनी काय सांगितलंय की पण A आणि B या पॉइंटच्या दरम्यान कोणतंही किरण आपल्याला आलेलं दिसत नाही. आणि तो जे किरण आलेलं दिसत नाही तो जो भाग असतो तो कसा असतो, तो अप्रकाशित असतो, त्याच्यामध्ये लाईट नसते. आणि हीच गडद छाया म्हणजेच अम्रा याला असं म्हणतात. अम्रा असं आपण त्याला म्हणतो. ओके. देन what happens if the cardboard with the pinhole is removed? Now we do not have a point source.
This source is called an extended source. What is the nature of the shadow formed by an extended source? आता विस्तारित स्रोतामुळे चेंडूचा जो काही छायाचे जे फिकट आपल्याला रंग दिसून येते. ओके, जर समजा दिव्यासमोर जे छिद्र आहे ते जर आपण काढलं, छिद्र असलेला जो पुठ्ठा आहे तो काढला तर काय होईल? आता तो जो बिंदू स्रोत आहे तो राहणार नाही तसा. ठीक आहे. आणि आपल्याला त्या चेंडूच्या आजूबाजूला सुद्धा त्या समोरच्या पडद्यावर इमेजमध्ये बघा आपल्याला दिसतंय चेंडूच्या आजूबाजूला सुद्धा त्याची सावली जी आहे ती आपल्याला तिथे पडताना दिसून येईल. ओके, आणि हा विस्तारित स्वतःपासून मिळणारी ही छाया जी आहे ती कशी असते? ठीक आहे, त्यालाच आपण एक्सटेंडेड सोर्स असं म्हणतो. ओके, ड्यू टू द एक्सटेंडेड सोर्स वी सी टू पार्ट्स इन द शॅडो ऑफ बॉल ऑन दी स्क्रीन. आपल्याला त्या चेंडूचे दोन पार्ट दिसतात. एक मध्ये तर आपल्याला गडद असा दिसतोच, बट त्याच्या बाजूला सुद्धा आपल्याला पुसट अशी छाया जी आहे ती त्याची दिसून येते. वन फेंट अँड वन डार्क. एक फेंट असते, पुसट असते, आणि एक डार्क असते. द फेंट पार्ट BC इज कॉल्ड पेनिम्ब्रा. जो फेंट पार्ट आहे, जो पुसट पार्ट आहे त्याला आपण पेनिम्ब्रा असं म्हणतो. अँड द डार्क पार्ट AD इज कॉल्ड उम्ब्रा. डार्क पार्ट जो आहे ADचा त्याला आपण उम्ब्रा असं म्हणतो. लेट अस सी व्हॉट हॅपन्स इन द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी वेन द बॉल इज बिगर दॅन द एक्सटेंडेड सोर्स. Keeping the distance between the extended source and the ball constant. Move the screen further and further away and observe the shadow. As the screen moves further, the umbra and the penumbra in the shadow of the ball are seen to become bigger and bigger. Okay. आता आपल्याला काय सांगितलंय? तर मोठा जो चेंडू आपण जर घेतला त्याच्याऐवजी, ओके, आणि त्या मोठ्या चेंडूऐवजी आकाराने प्रकाशाचा स्रोत आहे तो आपल्याला लहान असलेला चेंडू जिथे आपण लावला होता तिथे जर आपण टांगून ठेवला, ओके, तर त्या चेंडूच्या पडद्यावरील जे चित्र आहे, छायाचित्र आहे, ते आपल्याला तिथून त्यांनी कशा प्रकारे तो प्रकाश जो आहे तो परिवर्तित होईल आता ते त्याचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. ओके, देन बघा नंतर काय सांगितले आपल्याला, ते मोठं मोठं असं झालेलं दिसेल, बिगर. ओके, मोठं झालेलं दिसेल जे जी त्याची छाया आहे ती प्रतिमा ज्याची ती समोर पडद्यावर पडते ती. नाव रिप्लेस द बिग बॉल विथ वन दॅट इज स्मॉलर इन साईज दॅन द लाईट सोर्स. आता मोठ्या चेंडूऐवजी जो लहान चेंडू आहे तो तिथे आपल्याला टांगून ठेवायचा आहे. देन ऑब्झर्व इट शॅडो ऑन दी स्क्रीन. आणि स्क्रीनवर त्याचं शॅडो जे आहे ते ऑब्झर्व करायचं आहे. वी सी द उम्ब्रा अँड पेनिम्ब्रा ऑफ दी बॉल ऑन इट. आपल्याला दोन्ही छाया, त्याची प्रछाया आणि त्याची उपछाया जी आहे ते आपल्याला दोन्ही त्या पडद्यावर पडलेल्या दिसून येतील. Now without moving the light source and the ball, move the screen further away from the ball and observe its shadow. As the screen moves further, the umbra becomes smaller and smaller, and at certain point it disappears. जेव्हा आपण तो जो पडदा आहे तो आता आपल्याला त्या चेंडूपासून हलवायचा आहे. ओके, म्हणजे लांब करायचा आहे. आणि तो लांब आपण जर केला, तो काढून टाकला, तर त्या चेंडूचे त्या बॉलचे जे चित्र आहे त्या छायेचं निरीक्षण करा. ओके, पडदा जसं दूर जाईल तसं काय होईल, त्याची जी प्रछाया आहे त्या चेंडूची ती कशी होईल, लहान लहान झालेली आपल्याला दिसेल. आणि एका विशिष्ट अंतरावरती गेली की ती नाहीशी होते. ओके, देन एक्लिप्स. नाव व्हॉट इज एक्लिप्स? एक्लिप्स म्हणजेच ग्रहण. आपण म्हणतो ना ग्रहण, ते एक्लिप्स. ओके, what is an eclipse? The moon revolves about the earth and the earth along with the moon revolves around the sun. Their orbits of revolution are all different. When the sun, the moon and the earth come in a straight line, an eclipse is said to be taken place. आता ग्रहण म्हणजे काय आणि हे ग्रहण लागणं हे कधी होतं, तर पृथ्वीभोवती चंद्र फिरतो, बरोबर, आणि चंद्रासह पृथ्वी जी आहे ती
या दोन्ही गोष्टी चंद्र आणि पृथ्वी हे सूर्याभोवती फिरतात. ठीक आहे. आणि या सर्वांच्या भ्रमणकक्षा ज्या आहेत त्यांचं जे ऑर्बिट्स आहे ते वेगवेगळं आहे या तिघांचं सुद्धा. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी ही एका सरळ रेषेत येते, त्यांच्या ऑर्बिटमध्ये राहून, त्यांच्या कक्षेत राहून ही एका सरळ रेषेत येते, तेव्हा काय होतं? ग्रहण लागणे असं आपण म्हणतो. ठीक आहे. देन सोलार एक्लिप्स. आता सूर्यग्रहण म्हणजे काय? सोलार म्हणजे सूर्य आणि एक्लिप्स म्हणजे ग्रहण. ओके. देन लुनार एक्लिप्स म्हणजेच, लुनार म्हणजे चंद्र, एक्लिप्स म्हणजे ग्रहण, चंद्रग्रहण. ठीक आहे. तर आधी आपण सोलार एक्लिप्स बघूया. ड्युरिंग इट्स रिव्हॉल्युशन, when the moon comes between the sun and the earth, a shadow of moon is cast on the earth and the sun cannot be seen from the part in the shadow. This is called solar eclipse. आता फिरता फिरता सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान जेव्हा चंद्र येतो, ठीक आहे, त्यावेळेस त्या चंद्राची सावली जी आहे ती पृथ्वीवर पडते आणि त्यामुळे तेवढ्या त्या भागातून आपल्याला सूर्य जो आहे तो दिसत नाही. त्याला आपण सूर्यग्रहण असं म्हणतो. ठीक आहे. अ सोलार एक्लिप्स इज सीन ओनली ऑन दी न्यू मून डे. सूर्यग्रहण जे आहे हे आपल्याला कधी दिसतं? तर अमावस्याला दिसतं. अमावस्या आपल्याला माहिती आहे ना, अमावस्या आणि पौर्णिमा. तर अमावस्यालाच सूर्यग्रहण जे आहे ते आपल्याला दिसून येतं. A solar eclipse is seen only on the new moon day. The solar eclipse may be either partial or total. Sometimes the solar disk is completely covered by the moon. This is called solar eclipse. When the solar disk is not covered fully by the moon, we have a partial solar eclipse. During a solar eclipse, ultraviolet rays which are harmful to us reach the earth. A solar eclipse should never be watched with the naked eyes. A special type of goggles should be used for this purpose. सूर्यग्रहण जे आहे ते आपल्याला अमावस्यालाच दिसतं आणि सूर्यग्रहण हे आपल्याला आयदर पार्शियली दिसतं म्हणजे आंशिक दिसतं किंवा आंशिक म्हणजेच थोड्या प्रमाणात एकदम छोटी अशी प्रतिमा किंवा पूर्ण आपल्याला असं दिसून येतं. काही वेळेला जे सूर्यबिंब असतं त्या सूर्यबिंब हे चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जाते, तेव्हा आपण म्हणतो खग्रास सूर्यग्रहण आपण म्हणतो ना, ते त्यावेळेस आपण म्हणतो. ठीक आहे. जेव्हा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जात नाही त्याला आपण खंडग्रास सूर्यग्रहण असं म्हणतो. ओके. ना सूर्यग्रहणाच्या वेळी हानिकारक असे जे रेज असतात, अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, त्या पृथ्वीवर येतात, पृथ्वीवर पोहोचतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस सूर्यग्रहण असतं त्यावेळेस ते उघड्या डोळ्यांनी कधीही बघू नये असं आपण म्हणतो. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे जे गॉगल्स आहेत, जे चष्मे आहेत ते वापरावे. ओके. देन लुनार एक्लिप्स. लुनार एक्लिप्स म्हणजे चंद्रग्रहण. Okay. When the earth comes between the sun and the moon, a shadow of earth is cast on the moon and a part of the moon is covered. This is called the lunar eclipse. A lunar eclipse is seen only on a full moon night. If the whole moon comes in the shadow of the earth, it is totally lunar eclipse. When the shadow of the earth is cast only on the part of the moon, it is a partial lunar eclipse. You can watch a lunar eclipse with the naked eye. A lunar eclipse can be seen over a period of a few hours. Now what is lunar eclipse? Lunar eclipse म्हणजे चंद्रग्रहण. आणि सूर्य आणि चंद्र याच्यामध्ये जेव्हा पृथ्वी येते तेव्हा पृथ्वी आली की पृथ्वीची जी काही छाया आहे ती चंद्रावर पडते आणि चंद्राचा जो काही भाग आहे तो झाकला जातो. ठीक आहे. त्याला आपण चंद्रग्रहण असं म्हणतो आणि ह्या चंद्रग्रहण आपल्याला पौर्णिमेलाच दिसतो. ओके. पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर त्याला आपण खग्रास चंद्रग्रहण असं म्हणतो आणि चंद्राच्या काही भागावर पृथ्वीची छाया पडली तर त्याला आपण खंडग्रास चंद्रग्रहण असं म्हणतो. चंद्रग्रहण हा उघड्या डोळ्यांनी आपल्याला पाहता येतो आणि तो आपण काही तास जो आहे तो आपल्याला दिसून येऊ शकतो. देन बघा काय सांगितले. नोट. फॉर मोर इन्फॉर्मेशन रिफर टू द लेसन द सन, द मून अँड द अर्थ इन द जिओग्राफी टेक्स्टबुक. आणि अधिक जर माहिती आपल्याला घ्यायची असेल तर भूगोलाच्या पुस्तकात तुम्हाला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला
तिथे वाचून तुम्हाला अधिक माहिती जी आहे याच्याबद्दल ती तुम्ही मिळवू शकता. त्याच्यानंतर खाली आपल्याला एक्लिप्सची जी आकृती आहे त्याची जी काही प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल आपल्याला एक इमेज थ्रू तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला आहे. ती इमेज आपण बघू शकतो. Now, do you know eclipses often occur in the solar system as seen from the Earth when a planet or a star passes behind the moon. The state is called a occultation. It is a common phenomenon that occurs with the sun, the moon, or other stars. For example, in 2016, the star called Rohini was hidden behind the moon. After some time, it came appeared on the other side of the moon. Do you see this occultation? आता सूर्यमालेत ग्रहण जे आहे, ग्रहणे जी आहेत ते नेहमीच होत असतात. ओके, पृथ्वीवरून जेव्हा आपण चंद्र बघतो तर तेव्हा चंद्राच्या मागे एखादा ग्रह किंवा तारा जातो. ठीक आहे, तेव्हा त्या स्थितीला आपण ऑक्युल्टेशन असं म्हणतो. पिधान आपण मराठीत याला म्हणतो. तर त्याची जी काही स्थिती असते तेव्हा त्या स्थितीला आपण ऑक्युल्टेशन असं म्हणतो. सूर्य, चंद्र किंवा जे इतर तारे आहेत त्या ताऱ्यांबद्दल त्या ताऱ्यांबरोबर वेगवेगळी घटना जी आहे ती घडत राहते. जसं नोव्हेंबर 2016 रोहिणी नावाचा जो तारा आहे तो चंद्राच्या मागे लपला गेला होता आणि काही वेळानंतर, काही अवधीनंतर तो चंद्राच्या दुसऱ्या बाजूने बाहेर पडला. ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला तुम्हाला याची सुद्धा माहिती तुम्हाला इंटरनेटवर सुद्धा मिळेल. ठीक आहे, तिथे जाऊन तुम्ही सर्च करून याच्याबद्दल आणखीन माहिती जी आहे ती घेऊ शकता. नाव फाइंड आउट टाइम पिरियड ऑफ लुनार ऑर सोलार एक्लिप्स. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाचा कालावधी काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. व्हेरियस एक्लिप्स इन द पास्ट and relevant interesting information about them. Eclipse and transits which will occur in the near future. आणि पूर्वी झालेली जी काही विविध ग्रहणे आहेत किंवा त्यांचं जे काही वैशिष्ट्य आहे हे याची आपल्याला माहिती घ्यायचे. आणि पुढे येणारे जे काही ग्रहण आहेत किंवा पुढे येणारे जे काही ऑक्युल्टेशन्स आहेत तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा काय सांगितलं, 0 शॅडो डे म्हणजे शून्य छाया दिन, ज्या दिवशी सावली पडत नाही असा दिवस. द डे ऑन विच द सन रिचेस एक्झॅक्टली ओव्हरहेड इज कॉल्ड द 0 शॅडो डे. ज्या दिवशी सूर्य बरोबर मध्यावर येतो, बरोबर माथ्यावर आपल्या येतो आणि त्या दिवसाला जो आहे जी सावली आहे ती पडत नाही त्याला आपण 0 शॅडो डे असं म्हणतो. ऑन दॅट डे अँड नून शॅडो कम्प्लिटली डिसअपियर. त्या दिवशी मध्यान्हाच्या वेळेला जी काही त्या सुमारास जी काही सावली असते ती आपल्याला नाहीशी झालेली दिसते, म्हणजे आपल्याला दिसतच नाही. This event can only be seen in the region between the Tropic of Cancer 23.5 degrees north and the Tropic of Capricorn, that is 23.5 degrees south. This event occurs in summer on different days in different places in this region. ही जी घटना आहे ही ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवृत्त जे आहे आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणजे मकर वृत्त जे आहे तर त्या कर्कवृत्तेला म्हणजेच उत्तरेच्या बाजूला आणि दक्षिणेला त्याच्या दरम्यान जो काही भाग असेल, जो काही प्रदेश असेल तिथे आपल्याला हे पाहायला मिळतं. आणि या प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी ही उन्हाळ्यातील वेगवेगळ्या दिवशी ही घटना जी आहे ती घडून येते. त्याच्यानंतर ऑलवेज रिमेंबर अन एक्लिप्स इज अ नॅचरल फिनॉमिनन. Many superstitions connected to eclipse are prevalent in the society. It is necessary that everyone makes efforts to right the society of superstitions believe. हे नेहमी लक्षात ठेवा, ग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे आणि ग्रहणाबाबत अनेक अंधश्रद्धा समाजामध्ये रूढ झालेल्या आहेत, तर त्या दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न जे आहे ते केलं पाहिजे, ते गरजेचं आहे. नाव थिंक अँड Discuss why it is not right to tie lemon chili to our car. लिंबू मिरची जी आपण बांधतो तर ती गाडीला बांधणं अयोग्य कसे आहे याच्यावर आपण डिस्कस करायचं, चर्चा करायचे. इन अवर सराउंडिंग्स अँड इन डे टू डे लाईफ
वी अननोईंगली बिलीव्ह इन मेनी सच थिंग्स इज दॅट राईट. आपल्या भोवती, आपल्या अवतीभोवती, तसेच आपल्या रेग्युलर जे आपलं दैनंदिन जे जीवन आहे त्या जीवनात नकळत आणि कळत अनेक गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात. ठीक आहे. आणि त्या गोष्टींवर सहज आपण विश्वासही ठेवतो. तर ते योग्य आहे का? ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टींवर आपल्याला विचार करायचा आहे आणि चर्चा करायची. ओके. सो फ्रेंड्स, आपला हा जो चॅप्टर आहे हा इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल. हा चॅप्टर तुम्हाला कळाला असेल. आणि व्हिडिओज आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन आन्सर्सचा व्हिडिओ जो आहे ज्यावेळेस पब्लिश होतो त्यावेळेस त्या क्वेश्चन आन्सर्सच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याचे नोट्स जे आहेत त्याची लिंकसुद्धा अवेलेबल असते. तर तिथे जाऊन तुम्ही ती लिंक क्लिक करून जे नोट्स आहेत ते सुद्धा तिथून तुम्ही वाचू शकता. इझिली रिडेबल फॉर्ममध्ये आहे तिथे. तर तेही तुम्हाला तिथे वाचता येतील. तर प्लीज त्या लिंकवर क्लिक करून त्या साईटला व्हिजिट करा, जास्तीत जास्त व्हिजिट करा. आणि जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते तुम्हाला तिथे इझिली मिळतील. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.